काल 5 वाजता प्रचार थांबला आणि आजपर्यंत ज्या काही निवडणुका आम्ही इतकी वर्ष पाहतो, तुम्हीही पाहतात, त्याच्यामध्ये निवडणुकीचा प्रचार 5 वाजता संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा हे आत्तापर्यंतच्या निवडणुकीची प्रथा ही आजपर्यंत होती. या सरकारला काय हवंय याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता. ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही. आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती, जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती, ही आत्ता कशासाठी आली. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रकं वाटू शकत नाही. मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल. ही मुळात मुभा मिळाली का, दिली का आणि हा कायदा बदलला का, हे नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत ह्या कशासाठी आणल्या जात आहेत. ह्याच्यातली अजून एक दुसरी गोष्ट, आत्ता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणलंय, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही आहे. मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही. हे नवीन काय युनिट आणलंय तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही. आणि हे नव्याने तुम्ही आता हे त्या EVM मशीनला लावणार आहात, हे काय मशीन आहे. तो या सगळ्या गोष्टींसाठी हारलेली गोष्ट पुन्हा जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करतंय, हे हा आमचा निश्चित आरोप आहे निवडणूक आयोगावरती. आणि मला असं वाटतं की जनतेने आणि शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षातल्या सर्व आमच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी सतर्क करावं एवढंच फक्त सांगण्यासाठी आज तुमच्यासमोर